सिरोंचा तालुका हा महाराष्ट्रातला शेवटचा तालुका आहे आणि आरोग्याच्या संदर्भात या भागातल्या नागरिकांना तेलंगणा जावं लागते, कारण हे ग्रामीण रुग्णालय आपण बघू शकता या ठिकाणी रुग्ण आहेत, मात्र मोठ्या उपचारासाठी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी होऊ शकत नाही। त्यामुळे हे 200 किलोमीटरच्या वर असलेलं चंद्रपूर गडचिरोली जायला नागरिकांना त्रास होतो, नागपूर पर्यंत जाणं सुद्धा शक्य होत नाही। त्यामुळे लोकांना तेलंगणात उपचारासाठी जावं लागते। महत्त्वाचं म्हणजे एमबीबीएस डॉक्टरची पदं जी आहेत ती कंत्राटी आहेत, स्थायी पद नाही आहे। आणि या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक हे महत्त्वाचं पद अनेक वर्षापासून रिक्त आहे। सोनोग्राफी मशीन आहे मात्र ऑपरेटर नाही अशी अवस्था आहे। आता या भागातले आमदार माजी मंत्री धर्माराव यांनी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण परिस्थिती त्यांनी पाहणी करून झाडाझडती घेतली आहे। आपण बघू शकता ही इमारत, या इमारतीची काय अवस्था आहे। शेवटच्या टोकावरची ही इमारत आहे, काही ठिकाणी पाणी गळत असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। आणि एकूणच या संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात विधानसभेत सुद्धा धर्माराव बाबा यांनी आवाज उठवला। आपण विचारूया काय परिस्थिती आहे। एकूण हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोका आहे, लोकांना वारंवार तेलंगणा गाठावं लागतं उपचारासाठी। तेलंगणा गाठू नये म्हणून आमचा विचार आहे आणि इथे आपण हे जवळजवळ मला वाटतं एक 30 ते 40 वर्ष झालेले आहे ग्रामीण रुग्णालय होऊन। त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की हा मेडिकलचं जे परिस्थिती आहे, जे औषधं ठेवलेलं आहे त्या परिस्थिती फार वाईट आहे। आणि फूड अँड ड्रग्सचा मिनिस्टर असताना जर मी आता राहिलो असतो तर या सगळ्या लोकांचं मी कारवाई करायला लावलं असतो, परंतु हा इतका वाईट म्हणजे मला समजत नाही काय डॉक्टर करतात काय नाही। आता ह्या अशा परिस्थितीमध्ये मेडिसिन ठेवल्यानंतर ते आपण पेशंटला ते मेडिसिन दिलं तर काय परिस्थिती होणार आहे। आपण हे 1 मिनिट बाबा म्हणत आहेत ही खरंच गंभीर गोष्ट आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। आपण बघू शकता या ठिकाणची जी अवस्था आहे, औषधी ठेवण्याची इमारत कशी असायला पाहिजे, त्या इमारतीचा दर्जा बघा। त्यामुळे ही नक्कीच गंभीर बाब आहे। महत्त्वाच्या औषधी असतात, रुग्णांच्या जीवनाला प्रभाव करणाऱ्या औषधी असतात आणि त्याची अवस्था अशी असणं हे वाईट आहे। आणि त्यामुळे धर्माराव यांनी या संदर्भात गंभीर मत व्यक्त केलेलं आहे। आपण विचारू बाबा मला सांगा की रिक्त पदं जी आहेत त्या संदर्भात तुम्ही सरकारकडे कसा पाठपुरावा केलाय? नाही, विधानसभेमध्ये आम्ही मागणी केला की जे काही आपला गडचिरोली जिल्हा मध्ये आहे ते परिस्थिती फार वाईट आहे, डॉक्टर्स कमी आहेत आणि डॉक्टर्स देणं गरजेचं आहे। त्यामुळे नक्कीच सरकारकडे आता पाठपुरावा करण्याचं आश्वासन धर्माराव यांनी दिलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।